का सुनेत्राताईंना अवघड झालंय? सुनील तटकरेंचं आणि रुपाली चाकणकरांचं सख्य किती होतं हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांना तर तुम्ही निलंबित करू शकत नाही किंवा पक्षातनं काढू शकत नाही. ही तुमची अवघड परिस्थिती. रुपालीताई ठोंबरेंचा पण एक गट आहे, त्यांनाही मानणारी व्यक्तिमत्व आहेत, त्यांचंही काम सामाजिक चांगलं आहे, त्या कायदेशीर बोलतात पण. परंतु हे आता बोलत असताना सगळे पत्रकार जणू काही त्याच्यात खंडणी बहाद्दर आहेत, अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी बोलताना बोलले आहेत. सगळ्या पत्रकारांना मी दोष देत नाही, परंतु जे पर्टिक्युलर आहेत त्यांच्यावर आता ठीक आहे, त्यांनी आता नावं घेतली, सगळं झालेलं आहे, ते सत्य बाहेर येईल. पण मुळातलं सत्य तुमचं बाहेर आलं पाहिजे ना. SIT चौकशी चालली त्याचं काय? ते अजून गव्हर्नमेंटनं हे केलं पाहिजे ना, पटापटा खराच प्रकरणाचे पण निकाल लागले पाहिजेत. आणि ह्या दोन भगिनी ज्या आता चालू आहे, दोन बायका फजिती आहे का, ही राष्ट्रवादीची अवस्था सुधारणार आहे का? असं नसेल तर ती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पण उद्याच्या काळात अजितदादाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निश्चितपणानं भारतीय जनता पक्ष, काँग्रेसमध्ये इतरत्र कुठेतरी गेले तर आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही. म्हणूनच आज हा विश्लेषणाचा मुद्दा होता, दोन बायका फजिती आहे का.